लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पीपल्स रिपब्लिकन पार्टीकडून राजाभाऊ सावळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध. नाशिक विभागीय आयुक्तांना PRP कडून निवेदन सादर. बुलढाणा जिल्ह्यातील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या शिष्टमंडळाने आज नाशिक विभागीय महसूल आयुक्त यांना निवेदन सादर केले. बुलढाण्यातील लोणार तालुक्यातील वेणी गावात काही जातीयवादी समाजकंटकांनी बौद्ध वस्तीवर हल्ला चढवून तेथील निळा झेंडा खाली खेचून फेकला. या पार्श्वभूमीवर गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजाभाऊ सावळे आणि त्यांचे सहकारी गेले होते. कार्यक्रम शांततेत पार पडल्यानंतर परतत असताना जातीय द्वेषातून काही गुंडांनी रस्त्यात अडवून त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात सावळे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. तसेच त्यांचे सहकारी भिकाजी इंगळे आणि गजानन इंगळे यांना लाकडी दांडक्याने मारहाण झाली. यातील एका कार्यकर्त्याच्या पायावर गाडी घालण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले आहे. या जातीयवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करत पक्षाने मुख्यमंत्री सचिवालय व महसूल विभागीय आयुक्त अरविंद लोखंडे यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित गुन्हेगारांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शशिकांत उन्हवणे, रवी पगारे, राज निकाळे, गोविंद शिंगाडे, प्रशांत पाटील, नवनाथ काकडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाच्या वतीने इशारा देण्यात आलाय की जर लवकरात लवकर दोषींवर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे, प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हवणे यांच्या आदेशानुसार आज महसूल आयुक्त कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आले. बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ सावळे यांच्यावर आणि काही कार्यकर्त्यांवरती लोणार या ठिकाणी जो काही जातीवादी गुंडांनी केलेला जो हल्ला आहे, त्या लोणार गावामध्ये वणी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या वस्तीमध्ये जो काही निळा झेंडा लावलेला होता तो गावगुंडांनी काढून टाकला. त्या गावगुंडांची त्या ठिकाणी मस्ती वाढलेली असताना तिथे राजाभाऊ आणि आमचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी गावातील लोकांना धीर देण्यासाठी गेले होते. तसेच तिथं त्यांनी समझोता केला आणि समझोता केल्यानंतरनं ज्या वेळेला निघाल्यानंतरनं त्यांना म्हणजे गावाच्या काही अंतरावर काही गावगुंडांनी गाड्या आडव्या करून त्या ठिकाणी अडवण्यात आलं आणि अडवण्यात आल्यानंतरनं त्या ठिकाणच्या गुंडांनी यांच्यावरती हल्ला चढवला. तसेच आमचे राजाभाऊंचे जे उपाध्यक्ष होते गावात त्या ठिकाणचे आमचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे, त्यांच्यावरती गाडी चालवून त्यांच्या पायावरून गाडी घातली आणि त्यांना त्यांच्या पायावरून गाडी घातल्यानंतर त्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे, ते दवाखान्यात आहे. अशा पद्धतीची जी गावगुंडगिरी चालू आहे ती तात्काळ कुठंतरी थांबली पाहिजे. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस तसेच ह्या सरकारला आमचं सांगणं आहे की संबंधित जे गावगुंड आहेत, जे जातीवादी गुंड आहेत, ते सातत्याने असे महाराष्ट्रामध्ये कुठं ना कुठं मस्ती करताना दिसत आहे. अशा सर्व लोकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जोरदार आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही या ठिकाणी पुढील काळामध्ये करू. होणाऱ्या परिणामांना संबंधित अधिकारी, संबंधित लोक या ठिकाणी जबाबदार राहतील अशी मी सरकारला विनंती करतो आणि सांगतो. जय भीम, जय संविधान. रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.